त्याच्यामध्ये बेसिक एक गोष्ट अशी असते की कुठलं तरी प्रोडक्ट तुम्हाला पहिले लोकांमध्ये इंट्रोड्यूस करावं लागतं की आम्ही हा बिझनेस करतोय. तुम्ही कुठला बिझनेस करत नसताल तर हं. तुमच्याकडे लोक गुंतवणूक देणार नाही. त्याचं कारण असं आहे की तुम्ही प्रॉफिट जनरेट कशातनं करताय हा हं. त्यांचा पहिला प्रश्न असतो. कुठली तरी तोतया का आपण त्याला म्हणेना हं, हं. तोतया स्कीम घेऊन तुम्हाला कोर्टच म्हणतोय हं, तुम्हाला गुंतवणूकदारांसमोर जावं लागतं. हं. तर त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस ही स्कीम त्याच्यामध्ये दर्शवता, हं. तुम्ही त्याच्यामध्ये ती स्कीम दर्शवल्यानंतर गुंतवणूकदार ही एज्युकेटेड व्यक्ती असतो. तो हं. त्याची शहानिशा करतो. गुंतवणूकदारांमध्ये पण स्तर आहेत. काही रानामानात काम करणारे लोक आहेत. त्यांना त्यांच्या गावचा पुढारी, त्यांच्या गावातला शिकलेला माणूस की जो गावात येतो, तो तिथं केलेला असतं त्यांनी, तो इथं ते इंट्रोड्यूस करतो किंवा जवळचाच नातेवाईक. हा माणूस त्या गोष्टींबद्दलची माहिती देतो. पण आत्ता जो स्कॅम उघड झाला ज्याच्याबद्दल कोर्ट केसेस चालू आहेत, सिस्पे इन्फिनिटी बीकन मध्ये त्यांनी लोकांना असं दाखवलं आम्ही आता शेअर मार्केट ट्रेडिंग करतोय. याच्यामध्ये आम्ही स्वतःचं ब्रोकिंग हाऊस ओपन करणार आहोत. स्वतःच यामध्ये आम्ही ब्रोकिंग हाऊस ओपन केल्यानंतर याच्यामधनं आम्ही तुमच्या गुंतवणुकीवरती तुम्हाला प्रॉफिट जनरेट करू. सुरुवातीला 1 वर्ष सर्व सुरळीत चाललं असं त्यांनी दाखवलं. ते कसं चालतं, ज्या वेळेस 10 लोक पैसे देतात त्या 10 लोकांच्या पैशाच्या 2% पैशामधनं 11व्याचा मुनाफा दिला जातो. त्याला आपण प्रॉफिट म्हणतो. तसेच परत त्या एकाला प्रॉफिट भेटल्याचं पाहून 20 लोक त्याच्यात ऍड होतात. तेच 20 लोक पाहून परत 40 लोक ऍड होतात. अशी ती साखळी चालत जाते. आलेलाच पैसा लोकांना प्रॉफिट स्वरूपात दिला जातो आणि तो पण त्यांच्या बँक अकाउंटला गेल्याचं दिसलेलं नाही. सिस्पे इन्फिनिटी बीकन मध्ये तो पैसा फक्त त्यांच्या ऍपवरच राहिला. म्हणजे तुम्ही सकाळी उठला पण करायचं, मी 10 लाख दिले ते माझे 15 झाले, संध्याकाळपर्यंत त्याच्या आनंदात तुम्ही जगायचं. परत दुसऱ्या दिवशी 15चे 20 होण्याची वाट पाहिजे. याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीने लोकांना विड्रॉल काढू दिले गेले नव्हते. एखाद्याचे समजा 20 लाख रुपये त्याच्यामध्ये प्रॉफिट आहे आणि गुंतवणूक आहे, समजा 10 लाख प्रॉफिट, 10 लाख त्याच्यात गुंतवणूक जुनी, त्याची अशी टोटल रक्कम 20 लाखाची आणि त्या व्यक्तीला घरात जर काही अर्जन्सी आली. माझ्याकडे आलेल्या तक्रारदारांनी मला असंही सांगितलेलं आहे की जेव्हा आम्ही विड्रॉलला गेलो तेव्हा त्यांनी आमचे ते 20 लाख रुपये सुद्धा परत इन्व्हेस्ट करून घेतले. ब्रेन वॉश लोकांचं केलं गेलं. याच्यामध्ये इन्व्हॉल्व असलेले लोक हे पूर्वीचे हिस्ट्री शीटर्स आहेत.